नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये UDAS+ 2027 अंतर्गत कशा प्रकारे विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं याबद्दल माहिती देणार आहोत। प्रथमतः आपल्याला विद्यार्थ्यांच्या प्रमोशन ॲक्टिव्हिटीजवरती गेल्यानंतर आपल्यासमोर स्क्रीन दिसत आहे अशाप्रमाणे विद्यार्थ्याचं नाव चूज करा। त्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे, ती म्हणजे विद्यार्थ्याचं प्रमोशन पर्सेंटेज किती पडले ते टाका। त्यानंतर विद्यार्थ्याच्या एकूण गुण टाकायचे आहेत। त्यानंतर खाली विद्यार्थ्याचं ॲक्टिव्हिटेशन कशा प्रकारे आपल्याला करायचं, विद्यार्थ्याचं काय लोकेशन आहे किंवा विद्यार्थी कशा प्रकारे आपल्या शाळेत आहेत, त्या सेम स्कूलमध्ये शिकतोय का बाहेर शिकतोय, प्रमोटेड विथ एक्झामिनेशन वगैरे केल्यानंतर पर्सेंटेज टाका। त्यानंतर विद्यार्थ्याचा 1000 दिवस टाका वर्षभरातील। त्यानंतर विद्यार्थी आपल्या शाळा शिकत असेल सेम स्कूल टाका, नाहीतर विद्यार्थी आपल्या शाळा सोडून गेला असेल तर लेफ्ट विथ TC वगैरे टाकायचं आहे। त्यानंतर आपण खाली शेरा टाकू शकतात। पुढे गेल्यानंतर वर्ग त्याचा टाकायचा आहे, कोणत्या वर्गामध्ये त्याचं प्रमोशन झालं, अशा प्रकारे आपण प्रमोशन करू शकतो। हे करत असताना शिक्षक बंधू आणि भगिनींनो, प्रमोशन करत असताना आपल्याला विविध प्रकारच्या वर्गांचं प्रमोशन करायचं आहे। म्हणजे फक्त एका विद्यार्थ्याचं प्रमोशन झालं तर आपला वर्ग कंप्लीट होणार नाही, तर संपूर्ण वर्गात असणारे विद्यार्थ्यांचं सर्व प्रमोशन करून घ्यायचं आहे। प्रमोशन केल्यानंतर त्या वर्गाला आपल्याला फायनलाइज करायचं आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण एकूण पूर्ण वर्ग विद्यार्थ्यांचं प्रमोशन केल्यानंतर त्यांना प्रमोट केल्यानंतर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे प्रमोट केल्यानंतर त्यांना परत आपल्याला काय करायचं, प्रत्येक विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे। प्रमोशन केल्यानंतर प्रत्येक वर्गाचं प्रमोशन करायचं आहे। त्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रमोटेड करायचं आहे, खास विथ एक्झामिनेशन केल्यानंतर पर्सेंटेज टाका। त्यानंतर स्टडिंग इन सेम स्कूल टाका, वर्ग टाका आणि अपडेट या बटनवरती क्लिक करा। अपडेट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्गाचं प्रमोशन करायचं आहे। प्रमोशन केल्यानंतर शेवटी फायनलाइज या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे भरपूर शिक्षक बंधू आणि भगिनी प्रमोशन करत असताना ते डिरेक्टली पूर्ण एकाच संपूर्ण शाळेचं करायचं अशा संदिग्ध अवस्थेत असतात। परंतु आपल्याला प्रथमतः प्रमोशन प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर गेल्यानंतर प्रमोशन या बटनवरती क्लिक करायचं, प्रोग्रेशन, त्यानंतर वर्ग निवडायचे। वर्गनीय हे प्रमोशन आपल्याला करायचे आहे। कारण का डिरेक्टली फक्त आपण पूर्ण शाळेचं करू शकत नाही, पहिल्यांदा वर्गनीय प्रमोशन करायचं आहे। वर्गनीय प्रमोशन केल्यानंतर आपल्याला नंतर आपल्या वर्गाचं प्रमोशन, नंतर शाळेचं प्रमोशन, म्हणजे संपूर्ण शाळेचं प्रमोशन कंप्लीट होणार आहे। आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आता बघा, ह्या विद्यार्थ्याचं प्रमोशन करत असताना प्रमोटेड विथ एक्झामिनेशन पर्सेंटेज टाकले, त्यानंतर एकूण 1000 दिवस टाकले आणि त्यानंतर त्याचं अपडेशन केल्यानंतर शेवटी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एकूण विद्यार्थ्याचं प्रमोशन झाले आणि आपल्या स्क्रीनवर दिसत आहे डन असा प्रकारचा शब्द आल्यानंतर आपल्याला असं बघा स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे फायनलाइज करायचा तो वर्ग आणि एकूण विद्यार्थी जेवढे आहेत त्यांचं प्रमोशन फायनलाइज झालेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे हा वर्ग कंप्लीट झालेला आहे। तशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वर्गाचं कंप्लीशन करायचं आहे। आता आपण दुसरा वर्ग घेऊया। दुसरा वर्ग घेतल्यानंतर त्याची तुकडी निवडायची आणि गो या बटनवरती क्लिक करा। गो या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर परत विद्यार्थी, त्या वर्गातील विद्यार्थी येणार आहेत। विद्यार्थी आल्यानंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याच्या पर्सेंटेज, त्यानंतर 1000 दिवस या सर्व गोष्टी त्यात ॲड करायच्या आहे। ॲड केल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याचं अपडेशन करायचं आहे। अपडेशन केल्यानंतर स्क्रीनवर दिसत आपल्याप्रमाणे आपण त्याला करेक्शन प्रोग्रेशन करू शकतो, त्यानंतर त्यात बदल पण सुद्धा आपण करू शकतो। तशाप्रमाणे ह्या विद्यार्थ्याचं संपूर्ण आता आपण प्रमोशन करणार आहोत। हे प्रमोशन करत असताना विद्यार्थ्यांच्या लेफ्ट विथ TC, शाळा सोडून गेलेला असेल तर विद्यार्थी तशा प्रकारे तुम्ही लेफ्ट विथ TC करा, नसेल तर कदाचित विद्यार्थ्यांचा डिरेक्टली तुम्ही सेम स्कूल वगैरे टाकू शकता। प्रमोटेड एक्झामिनेशन विथ एक्झामिनेशन, त्यानंतर पर्सेंटेज टाका। पर्सेंटेज टाकल्यानंतर बघा, पर्सेंटेज टाकल्यानंतर तुम्हाला 1000 दिवस टाकायचे आहेत। 1000 दिवस टाकल्यानंतर स्टडिंग इन सेम स्कूल टाका, त्यानंतर तुकडी आणि तुकडी कोणत्या तुकडीत तुम्हाला सेम स्कूलमध्ये करायचं अपडेशन झालं आहे। म्हणजे फक्त 1 मिनिटामध्ये तुम्ही प्रमोशन करू शकता। त्यासाठी फक्त तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती, म्हणजे तुमच्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे विद्यार्थ्याचं प्रोग्रेशन स्टेटस कंप्लीट करताना तुम्हाला पर्सेंटेज हवेत विद्यार्थ्याचे, त्याचे 1000 दिवस हवेत आणि तो कोणत्या शाळेमध्ये आपल्या शाळेत असेल तर आपल्या शाळेमध्ये एवढ्याच 3 गोष्टी लागणार आहेत। आणि त्याचं 1000 दिवस आणि पर्सेंटेज आल्यानंतर आपण विद्यार्थ्याचं विदिन 1 सेकंद, जास्तीत जास्त 2 सेकंदामध्ये आपण अपडेशन करू शकतो, प्रमोशन करू शकतो। परंतु काही शिक्षक बंधू भगिनी प्रमोशन करत असताना विचार करतात काही विद्यार्थी नापास झालेले आहेत, मग त्यांचं प्रमोशन कशा प्रकारे करायचं। तर प्रमोशन करत असताना जे विद्यार्थीसोबत आपल्या शाळेत असेल तर त्या विद्यार्थ्यांचं स्टडिंग इन सेम स्कूल टाका आणि खाली प्रमोटेड न करता त्यांना नॉट प्रमोटेड अँड एक्झामिनेशन वगैरे ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ते त्यानंतर तुम्ही अपडेशन करू शकता। बघा, आता हा सुद्धा वर्ग आपण आता फायनलाइज करणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो,
विद्यार्थ्यांच्या खास करून प्रमोशन करत असताना आपल्याला ते फायनलाईज करत असताना कशा प्रकारे वर्कआउट करायचं आहे, तर त्या आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे शिक्षक बंधू भगिनींनी संपूर्ण विद्यार्थी मित्रांचं जे वेळेस प्रमोशन